नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 15 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूया येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर चक्रीवादळाची स्थिती आता मुंबई किनारपट्टीपासून इकडे अरबी समुद्रात दिसत आहे आणि शियर झोन राज्याच्या मध्यवर्ती भागापासून गेला आहे, ज्याच्या दक्षिणेकडे मान्सूनसारखे वारे हे सक्रिय झालेले आहेत आणि या चक्रीवादळामुळे इकडे अरबी समुद्रात तीव्र पावसाचे ढग आहेत, पण आता ते किनारपट्टीपासून दूर आहेत आणि किनारपट्टीकडे येण्याची शक्यता त्यांची कमी आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी साधारणतः चक्रीवादळ आहे, त्यामुळे याच्या दक्षिण भागांमध्ये मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पावसाचे ढग पोहोचतील. आत्ताही रायगड, रत्नागिरीच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस देणारे ढग दिसत आहेत. बाकी इकडे थोडेसे शेअर झोन अशा प्रकारे गेला, त्यामुळे या ठिकाणी वाऱ्यांची दिशा अशा प्रकारे बदलेल आणि साधारणतः नाशिकच्या काही भागांमध्ये सुद्धा थोडेफार पावसाचे ढग दिसत आहेत. दक्षिण मध्य महाराष्ट्र ढगाळ वातावरण आहे, मराठवाडा ढगाळ आहे, विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण आहे आणि जर पावसाची शक्यता त्या 24 तासातील पाहिली, मुंबईच्या आसपास थोडाफार पाऊस आहेच आणि त्या 24 तासातील जर शक्यता पाहिली तरी त्या 24 तासामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा विखुरलेल्या भागां स्वरूपात मध्यम ते जोरदार गडगडाटी पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. तर बीड, परभणी, हिंगोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या मधल्या भागामध्ये स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो. तर इकडे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या इतर ठिकाणी मान्सून सरी किंवा अहिल्यानगरच्या दक्षिण भागांमध्ये मान्सून सरी दुसऱ्या भागांमध्ये पाहायला मिळतील. हलका मध्यम पाऊस असेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. तर रोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.